हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज आम्ही येथे जेजुरीला आलेलो होतो. तर मग सुरुवातीलाच आल्या मग आम्ही इथे दिवटी आणि बुदली पण घेतलेली होती. तर आम्ही नवीनच देव बनवलेले आहे, तर मग आमच्या कधी दिवटी आणि बुदली नव्हती ना, त्यामुळे मग आम्ही आता सुरुवातीलाच येथे दिवटी आणि बुदली घेतली. आणि मग त्यानंतर आता जेथे पूजा करायची आहे, तर त्या काकांनी सांगितले का देव आता करामाईमध्ये असे आंघोळ घालून आणा त्यांना. तर मग आम्ही त्या देवांना आंघोळ घालण्यासाठी इथे आलेलो होतो. तर मग आता सासऱ्यांचे मिस्टरांचे असे पाय पण धुवून घेत होतो आम्ही. तर मग असे तीर्थक्षेत्री जाऊन असं थोरा मोठ्यांचे पाय धुवून आणि त्यांचे दर्शन घेतल्यानंतर मग आपल्याला पुण्य लागतं असं म्हणतात आधीचे पहिले. पण मग आम्ही पण तेच केलेलं होतं. तर मग त्यानंतर देवांना आंघोळ घालून आता येथे त्या काकांनी सांगितलेलं होतं, तर मग इथे आम्ही देव पण घेऊन आलेलो होतो आणि त्याची पूजा पण करायची होती. तर मग त्यांनी गोंधळ पण घातलेला होता थोडाफार, तर तुम्ही पण बघू शकता. जय मल्हार. लागले पाया बाबाराच्या दुधे बंजी प्राणाची आरती, बंजी प्राणाची आरती. मोबाईल माळ जबानू चरणी लागती, फुलाची माळी हार घालती, देवाला हार घालती. मालवती मुरळी गोड आवडीनं घाली, काळ्या वापरत देवाला ओळीला राजा, देवाला ओळीला राजा, ओळीला राजा पहिला मान पालिता, ओळीला राजा दुसरा मांगी दुरीचा. चौघांमध्ये टाण यात शोभे पठारी, शोभेची दुरी येळकोट बोलाता भक्त लागले चरणी. आम्ही हात मस्तक धरून द्यावा तुमच्या चरणाची, मल्हारी तुमच्या नमनाची. किरण आलो आता देवा तारा माची. अरे जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. देवाला आरती द्या. तर येथेच आरती करून घेतली. तर पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर मग आरती पण झाली आणि आता पुढे देवांची तळी पण भरायची आहे. जय मल्हार. तर मग येथे तळी भरायची झाल्यानंतर मग आता आम्हाला सर्वांच्या पाया पडायला लावलेलं होतं. तर जे मोठे आहे त्यांच्या सर्वांच्या पाया पडायचं. तर मग येथे आम्ही सर्वांच्या पाया पडलं. तर सासरे मोठे होते, तर ते काका पण मग त्यांच्या पाया पडलो, ननंदबाई आणि शंभू पण सासऱ्यांजवळ होता. तर शंभू तेथे त्यांच्याजवळच बसलेला होता. तर तो शांत बसला होता. नाहीतर मग त्याला पूजा पण करून दिली नसती, असं इतका तो रडतो. त्यामुळे मग त्यांच्याजवळ शांत बसलेला होता. तर मग आम्हाला मग तेथून 3 निवद घेऊन करामाईला पण नैवेद्य दाखवायचे होते. तर मग हळद कुंकू वाहून करामाईला हळद कुंकू वाहून मग त्यानंतर येथे करामाईला 3 निवद ठेवायचे होते. तर मग त्यांनी आम्हाला येथे 3 निवद ठेवण्यासाठी सांगितलेले होते. तर मग आम्ही इथे 3 निवद पण ठेवण्यासाठी आलेलो होतो आणि पूजा पण करून घेतलेली होती.
आणि मग त्यानंतर आम्हाला गडावरती पण जायचं होतं देव भेटवण्यासाठी. तर मग आम्ही येथे सुरुवातीला करामाईवर आपल्याला देव न्हाणायचे असतात आणि मग त्यानंतर मग तिथून इकडं आपल्याला देव भेटवण्यासाठी इकडे यायचं राहतं गडावरती. तर मग आम्ही येथे गाडी खाली पार्किंग केली होती. मग त्यानंतर मग आता येथे आम्ही चाललेलो होतो गडावरती. तर मग आम्ही पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच चाललेलो आहे. तर मग मिस्टरांनी मला पण उचलून घेतलेलं होतं. तर मग आम्ही सर्व हसत होतो. आणि नणंदबाईची त्यांचे पण पहिल्यांदाच जेजुरीचं दर्शनासाठी आलेले होते. तर त्यांच्या लग्नानंतर ते जेजुरीला आलेले नव्हते. तर मग त्यांना पण त्यांच्या मिस्टरांनी उचलून घेतलेलं होतं. तर त्यानंतर मग आम्ही इथे आता पायऱ्यावरती चढून आल्यानंतर मग येथे थोडंसं भंडारा पण उधळलेला होता आणि शंभूचा आणि मिस्टरांचा पण फोटोशूट झालेलं होतं. तर मग त्यानंतर भरपूर पायऱ्या होत्या. तर मग आम्ही भरपूर पायऱ्यावरती चढून आल्यानंतर मग आता येथे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. तर जेजुरीला म्हणतात ना सोन्याची जेजुरी, तर त्याचप्रमाणे ते सर्व काय असा भंडाराच उधळलेला होता. तर सोन्याचीच जेजुरी आहे. तर मग त्यानंतर मग येथे मग या मूर्तीची पण आम्ही दर्शन घेऊन मग आता पुढे निघालेलो होतो. तर मग आम्हाला अभिषेक करायचा होता. तर मग त्यांनी आम्हाला पुजारी काकांना भेटण्यासाठी सांगितलं. तर मग आम्ही येथे अभिषेक करण्यासाठी आलेलो होतो. तर मग मंदिराच्या पाठीमागेच असं पंचमुखी शिव पिंडीचं मंदिर होतं. तर मग आम्ही येथे अभिषेक करण्यासाठी आलेलो होतो. आमचा अभिषेक झाल्यानंतर मग नणंदबाई ते पण अभिषेकासाठी बसलेले होते. तर मग त्यानंतर मग बाहेर तळी भरायची होती. तर तळी भरत होत. तोडा कमरे करकुटा बेंबे हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा ही लाल आरती करी माणसा सुंदरी पंढऱ्याचा बडका गोबऱ्याचा गुटका बोलन करा सदानंदाचा येळकोट जय मल्हार. केलेला आहे पावन करून घ्या सुख द्या समाधान द्या कामधंद्यात यश द्या मुलं लेकरं सुखाची ठेवा आनंद करा काही चुकला असेल माफ करा भक्ताचं कल्याण करा सदानंदाचा येळकोट जय मल्हार. देवाला हात लावा आपल्या कपाळाला लावा जय मल्हार म्हणा करा सगळ्यांनी. येथे तळी भरल्यानंतर मग खोबऱ्याची कुटकी केली आणि मंदिराकडे तोंड करून आम्हाला खोबऱ्याची कुटकी उधळायला सांगितलेली होती. इथे जे आम्ही दिवटी आणि बुदली घेतलेली होती. तर मग आता समोरच मंदिराच्या समोरच दिवटीला तेल आणि वात लावून देतात. तर मग आमच्याकडून ते 20 रुपये घेतलेले होते वातीचे आणि तेलाचे असे 20 रुपये घेतलेले होते. आणि मग त्यानंतर मग आता आम्ही इथे दिवटी पण उजळायला लागत असते. तर मग आता दिवटी घेऊन आता पूर्ण मंदिराला पण गरका मारत होतो आणि दिवटी मंदिराला गरका मारून आणि ती तेथे नंदीपाशी जाऊन विझवायची असते. आणि मग त्यानंतर आम्ही आता दिवटी घेऊन गेल्यानंतर मग आता आम्हाला दर्शनाला पण जायचं होतं. तर मग आम्ही तेथे दिवटी विझवली का मग त्यानंतर आता दर्शनाला पण लाईनीला लागणार होतो. शंभूलाच आम्ही वरती घेऊन आलेलो होतो दर्शनासाठी. तर स्वरा ही सासऱ्यांजवळच खाली होती. तर मग सासरे पण काय वरती आलेले नव्हते. ते नाही बोलले म्हणे मला पण वरती चढवणार नाही. तर ते खालीच गाडीमध्ये बसलेले होते. तर मग शंभूच आमच्यासोबत आलेला होता. तर पुतणी आणि पुतण्या पण दोघं पण होते आणि भाचे पण होते. ते तिघं पण आलेले होते आणि स्वरा खालीच होती सासऱ्यांसोबत. तर मग त्यानंतर मग आता येथे दिवटी पण फिरवून आणल्यानंतर मग आता दिवटी इथे विझवायची आणि मग त्यानंतर आता आम्हाला दर्शनाला पण जायचं होतं. तर मग येथे आम्ही नंदीचं पण दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर आता लाईनीला पण लागायचं होतं. तर मग येथेच आम्ही दिवट्या पण करून घेणार होतो. तर मग आम्हाला घरी काही दिवट्या करायच्या नव्हत्या. तर मग आम्ही येथे दिवट्या करून घेणार होतो. तर मग आम्हाला येथे दिवट्या पण करून घ्यायच्या होत्या आणि लंगर पण तोडायचा होता. तर मग येथेच आम्ही दिवट्या घालत होतो.
गडावरून थोडं खाली आल्यानंतर मग येथे ते बसलेलेच असतात वाघे आणि ते दिवट्या विचारत असतात तुम्हाला दिवट्या घालायच्या आहे का लंगर तोडायचा असा. मग त्यांनी विचारून घेतलं आम्हाला लंगर तोडायचा आहे का नाही. मग आम्ही सांगितलं आम्हाला लंगर तोडायचं आहे. त्यानुसार मग त्यांनी पण पूजा वगैरे केली. मग त्यानंतर मग येथे सर्व काही देव मांडून घेतले आणि मग त्यानंतर त्यांनी सर्व काही अशी पूजा वगैरे करून घेतली आणि मग आमच्या हातूनच पूजा केली. मग त्यानंतर इथे त्यांनी थोडंसं वाजवलं आणि मग त्यानंतर लंगर तोडायला घेऊन गेलेले होते आम्हाला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अशी थोडीफार पूजा वगैरे सर्व काही करून घेतली आमच्या हातून आणि मग त्यानंतर त्याने थोडाफार असा गोंधळ पण घातलेला होता. तर मग जसं आपण घरी पण दिवट्या वगैरे केल्यानंतर थोडा गोंधळ घातला जातो ना, तसं त्या प्रकारे त्याने येथे गोंधळ वगैरे काही घातला. मग त्यानंतर आरती वगैरे सर्व काही झाल्यानंतर मग आता आम्ही येथे आरती घेतली आणि मग त्यानंतर आता जे त्यांनी गडवे ठेवलेले होते तर ते आमच्या डोक्याला लावायचे होते दोघांच्या आणि मग त्यानंतर मग जे काही आहे आपल्या मनामध्ये ते खाली उतरवायचं असतं असं ते म्हणतात. ते ओझं काही लंगर तोडायचा तर ते मग आपल्या मनातलं बोलून आणि खाली ते ओझं उतरवायचं असं ते बोलले आणि आपली जे मनामध्ये इच्छा असेल ती पण आपल्याला सांगायची असते असं ते पण बोलले होते. आणि मग त्यानंतर मग दर्शन घेऊन आम्ही ते गडव्याचं दर्शन घेऊन ते ठेवलेलं होतं. तर मग त्यानंतर ते विचारत होते तुम्हाला लंगर तोडायचं आहे की काय. तर मग त्यांच्या का अशा कड्या असतात तर ते विचारत होते तुमच्या का आधी ही कडी आहे का. तर मग आम्ही हे नवीनच देव बनवले होते तर आमच्या का काही कडी नव्हती. तर ते बोलले की म्हणे आता ही माझी आमच्याकडून घ्या आणि मग त्यानंतर आता लंगर पण तोडून घ्या. तर मग येथे त्यांनी कडी पण लावलेली होती आणि मिस्टरांनी लंगर पण तोडून घेतलेला होता. आणि त्यानंतर ननंदबाई त्यांचा पण त्यांनी येथेच लंगर तोडून घेतलेला होता. तर मग येथेच ते पण लंगर तोडत होते.
तर त्यांनी पण पहिल्यांदाच लंगर तोडलेला होता, तर त्याच्यामुळं त्यांच्या पण कडी नव्हती, तर मग त्यांनी पण येथे नवीनच कडी घेतलेली होती. तर मग आता येथे त्यांना पण लंगर तोडायचा आहे. त्यांनी पण येथेच ड्युट्या घालून घेतल्या होत्या, त्यामुळं मग येथेच ते पण लंगर तोडत होते. मग त्यानंतर मग लंगर तोडायचं झाल्यानंतर मग आता आम्ही येथे समोर आलेलो होतो. मंदिराच्या समोर येऊन मग आम्हाला येथे भंडारा पण उधळायचा होता, तर मग आम्ही येथे भंडारा उधळण्यासाठी आलेलो होतो सर्व. तर मग सर्वांनी एक एक करून असं भंडारा उधळलेला होता. तर मग त्यानंतर मग दर्शन वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही खाली निघालेलो होतो. तर मग पुढे काही शूट नव्हता केलेला, तर मग एवढाच मी व्हिडिओ पण शूट केलेला होता. मग त्यानंतर आम्ही खाली आलो, तर मग आम्हाला पुढच्या पण देवदर्शनासाठी जायचं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. तर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला बाय. पुढच्या देवदर्शनाचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड होईल. तर चला बाय.